नमस्कार मित्रांनो, जय गणेश। तर आज आपण ज्या मंडळाचा पॉडकास्ट करण्यासाठी आलेले आहेत त्या मंडळाचं नाव आहे गरिबांचा राजा आणि त्या मंडळाचे काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, तेच त्यांचा परिचय करून देतील। माझं नाव सतीश साव आहे, अध्यक्ष आहे। संजय जोशी संस्थापक आहे, शुभम भट सेक्रेटरी। मग आता तुम्ही सांगा तुमच्या मंडळाची स्थापना आणि सुरुवात कधी झाली? 1980 ला झालाय, वर्ष आता 47 चालू आहे। स्थापना कोणी केली, त्याचं नाव? आमचे जे जुने वरिष्ठ होते ना, आमचे वडील होते, आमचे मामा होते, हे दोघे ते आमचे सेक्रेटरी आहेत, पण ते आता आले नाही, ते बाहेर गेले तिथे यादवजी करून। तेव्हापासून आम्ही करतो। आम्ही पहिले ते अध्यक्ष होते आणि तेव्हापासून आपला कार्यक्रम चालू आहे। त्यांचं नाव जेव्हा त्या टायमाचे कार्यकर्ते आपले होते? आमचे वडिलांचं नाव त्रिंबक जोशी होतं, ते आमचे मामा होते, ते गुरुजी सांगायचे त्यांना। यादवजी होते, यादवजी आहेत आमचे, पण ते बेलचा राहायला गेले यादवजी। ते पहिल्यापासून करत होते ते सर्व कार्यक्रम। पहिलं आमचं चलचित्र होतं, आता आम्ही चलचित्र करत नाही, 5-6 वर्ष झालं की चलचित्र जरा बंद केलं। हा, मग गरिबांचा राजा हे नाव कधीपासून तुम्ही ते आहे सदा राजाराम पाटीलने ठेवलाय। नाही, हे जे गरिबाचं जे राजाचं नाव जे ठेवलेलं आहे, हे यांचे वडील, नाही सदाने रखायला, त्यांचं नाव होतं सदाने तेच रखायला। नाव होतं त्याचं। त्यांनी हे गरिबाचा राजाचं नाव त्यांनी ठेवलं होतं आणि हे ठेवून आता मला वाटतं 16 वर्ष झाले आमचं नाव ठेवाले। पहिलं आमचं साई दत्त म्हणजे नाव होतं आणि आमच्या अजून वरती 2-3 कार्यकर्ते होते, पण ते लोक कार्यकर्ते आता नाही आहेत त्या लोकांत। आता हे सर्व आमचे मुलं वगैरे जे आहेत तिला आम्ही सर्वजण मिळून हे कार्यक्रम करतो आता आम्ही। मग ज्या लोकांनी आपलं मंडळ स्थापन केलं ते लोक आहेत का आपल्या मंडळामध्ये? एकटेच आहेत आमचे, यादवजी करून आहेत ते आता मला वाटतं 87 वर्षाचे काय झालेत ते आता। नाही 84 आहे ते, जे वय झालंय ते कधी कधी येतात कधी नाही येत। तुम्ही सर्व बघता का? हो, आम्ही सर्व बघतो, जेवढ्या कमेंट सर्व बघतो। आम्हाला माहित होतं तर त्यांना बोलवलं असतं आम्ही, ते राहतात वेस्टला। मग आता आपल्याला 47 वर्ष आहे, येणारे 50 वर्षापर्यंत आपलं काय प्लॅनिंग आहे? चांगलाच विचार होणार आहे, चांगला उत्सव करणार आहे, चांगलाच करणार आहे, जल्लोष चांगलाच करणार आहे। त्याची तयारी आतापासून चालू आहे। आपलं आगमन कधी आहे वर्षाचं? 9 तारखेला आहे। आरजे फुलपाडा, तिथून ते दुपारी आम्ही निघणार, 2 ला जाणार, संध्याकाळी येणार आम्ही आगमनात आपल्याला काय काय विशेष बघायला भेटेल? म्हणजे हे भेटेल, आम्ही डीजे सह लावून ठेवला आहे, जे एन्जॉय जे करणार पोरं ते। तरी आता आपल्या मंडळामध्ये किती कार्यकर्ते आहेत? 100 आहे। 100 आहे, तर मोठे बारीक सर्व आहे। आणि आपल्या गणेशोत्सवामध्ये काय नवीन बघायला भेटेल यावर्षी? यावर्षी प्रत्येक चांगलंच बघायला भेटेल तुम्हाला। काय तुम्ही लोकांना माहित पडलं सांगितलं जे आता सांगणार ना, अगर तुम्हाला आता सांगणार तर मग पुढे मजा नाही ना बघायला। हा, हे सरप्राईज आहे, पुन्हा चांगलंच होणार। तुम्ही बोलणार तर काहीतरी गरीबा राजाने केलाय, काय सांगणार गरीब राजाने केलाय। आपली मूर्ती किती फुटाची आणि मूर्तीवर कोण आहे? बघा, मूर्ती आहे 12 फूट, प्रभाव सोडून ते घेऊन 13-14 होतो। दरवर्षी असते तेवढी? हा, दरवर्षी असते। आणि आपली मूर्तिकार? मूर्तिकार आपला बंटी आहे, फुलपाड्याला। पहिला आपला राहतो इकडे एअर इंडियामध्ये, कारखाना कुठे आहे आता? आरजेकडे। मग ते आतापासून आहे का पहिल्यापासून आपले ते? तो जुना आहे, त्याचे वडील पासून तो आहे। नाही, आमचे तो नाही, आम्ही जिथे आम्हाला चांगलं पटलं तिथे आम्ही जातो, मूर्ती चांगली भेटली तिथे असं। यावर्षी नवीन? यावर्षी असं झालं का मोठे मूर्ती कोण देणार बनवणार नव्हते, तो एक आम्हाला भेटलाय। विरामध्ये मग मूर्ती बनवणार कमी आहे, मोठे। मला जे मूर्ती देणार आहेत ते नगरसेवक देतात आम्हाला मूर्ती, त्यासोबत त्यांची ओळख आहे, मित्र आहेत, म्हणून ते बोलले त्यांच्याकडे तुम्ही ती मूर्ती घ्या, म्हणून आम्ही त्या मूर्ती त्यांच्याकडे घेतो। आता एवढं मोठं तुम्ही मंडळ चालवता, त्यासाठी तुम्ही वर्गणी कशी जमा करता? आम्ही आमच्या साहित्यात जे परंपरा आहे पहिल्यापासून, पहिले जे आमचे वरिष्ठ जुने होते ते 10-20 रुपये काढून करत होते। आता जसं वाढत चाललंय, आता आम्ही एक 300-250 घेतो, बाकीचं रोडवर आहे ते। आपले नगरसेवक बी आपल्याला काय हे करतात। कोणते नगर? आता आमचे 4 नगरसेवक आहेत। आता त्यांना सांगितलं, एक नगरसेवक आम्हाला भेटलाय फायनान्स, आपले रोहन शंकर सावंत ते भेटले आहे। अजून 3 नगरसेवक त्यांना भेटणार। आता आम्ही चर्चा झाली आमची, ते बोलले 10 दिवसात 1500 भेटूया। सगळ्यांकडून तुम्हाला चांगलं सहकार्य? हा, हे जर बोलतो तुम्हाला सरप्राईज आहे। आणि गणेशोत्सवामध्ये काय नवीन बघायला भेटेल ते तुम्हाला
नाही ते आम्ही तुम्हाला आता बोलणार नाही, तो विषय बोलणार नाही. आणि लोकांना चांगलं ते- सांगितलं तेव्हा लोक येतात ना दर्शनाला. लोक नावाने येते साहेब. नावाने येतात हा ना. नावाने येते. Adjust करू, हा. adjust करू, डेकोरेशन वगैरे पण आहे आपलं चालू. पण गरीब चित्र नाही. गरीबाचं राजा नाव एवढं आहे ना, आज भरपूर आहे. आज आम्ही टी शर्ट छापायला पोरं लोकांनी घेतलंय भरपूर. चेन्नईवरून मला फोन आला का एक टी शर्ट मला पाहिजे, कुठून? चेन्नईवरून चेन्नईवरून. एक फोन. त्यांनी गुगल पे पण केला. हा का? हा आपल्या युपी वर पण फोन आला आम्हाला, त्यांना पण 4-5 टी शर्ट देतोय. किती टी शर्ट झाले तरी आपण? आता आमचे झाले 100 झाले. 100 टी शर्ट झाले. मग आपल्या मंडळा थ्रू सामाजिक कार्य कोणते तुम्ही करता? आम्ही बघा गणपती करतो, नवरात्री उत्सव करतो, साईबाबा उत्सव करतो, मंदिर आहे अजून हे नवरात्री उत्सव, दत्त जयंती करतो. अजून बाकी शिबिर आम्ही 2 महिने 3 महिने लावत असतो. शिबिर गेल्या वर्षी आपण भरपूर काय केलं, रक्तदान शिबिर, चष्मा वाटप, भरपूर काही प्रोग्राम केला. कमल वाटले आपण असं. आजूबाजूच्या लोकांचा आपला कसा प्रतिसाद आहे मंडळात? चांगला सर्व आहेत. सर्व चांगलं. आपले मुलं पण आहेत, कार्यकर्ते आहेत, जसे श्याम आहे, रितेश आहेत आणि सतीश आहे, दिनेश आहे. आपले प्रत्येक मुलं, सूरज, असे बरेचसे मुलं आहेत. आपले 50च्या वर मुलं आहेत. त्या पद्धतीने आपल्या वर्गाने वगैरे काढतो आपण प्रत्येक डोंगरीवरती आपल्या सायदत नगर मध्ये, आणि बाहेर पण आपल्याला थोडीफार वर्गणी भेटते बाहेरून. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक नगरसेवक किंवा इतर लोकांचा आपल्याला चांगल्याच पद्धतीने सहयोग राहिलेला आहे. त्यामुळे आपल्याला आतापर्यंत तरी कुठली अध्यक्षांनी कुठलेही प्रॉब्लेम आले नाही, आणि आपलं चांगल्या पद्धतीने दर्शन वगैरे व्यवस्थित सुरळीत होतो. तुम्हाला किती वर्ष झाली मंडळाचे अध्यक्ष म्हणून? मी आता 15 वर्ष झाले. 15 वर्षापासून आहे का? मग तुम्हाला अनुभव काय मंडळामध्ये अध्यक्ष झाल्यापासून? अनुभव आहे का, जेव्हा आपण मंडळात आले ना, आपण चांगलेच आहे करतोय प्रोग्राम. जेव्हा आमची मूर्ती पहिला जे होते अगोदर 8 फूट 9 फूट आणायचे, जेव्हा आम्ही घुसले ज्यावेळी 15 वर्षापासून 12 फूट मूर्ती आणून लागली आम्ही. आता मंडळाला 47 आहे, येणारा 50 वर्ष जवळच आहे. हो, तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं का मंडळामध्ये अजून हे बदल झाले पाहिजे तोपर्यंत? बदल होणार साहेब. मग काय तुम्ही काय करणार? 15 वर्षात स्वतः बोलणार का मी 47 ला आलेलो, आता 50 मध्ये आलं, काय चेंज आहे ते तुम्हाला सांगणार. आता जसं गणपती बसला, हा. गणपती बसल्यानंतर मंडप बिंडप आपला कार्यक्रम चालू, तेव्हा तुम्हाला वाटेल की बाबा काय तर काय या म्हणला आपला कार्यक्रम झाला. आपल्याकडे गर्दी एवढी होती ना साहेब, जसं महाराजामध्ये होते ना तसं आपल्याकडे गर्दी होते. सकाळ पण पब्लिक चालू असते. गरिबांच्या हा गरगराच्या मुंबईवाले लोक येतात आपल्याकडे नाव ऐकून. आता आपण आपलं विसर्जन कुठे आणि कसं होते? विसर्जन आपला जेटीला दिलाय, पण या वर्षी आता 25 मीटिंग आहे, त्याच्यात ठरणार का विसर्जन कुठे देणार आहे, हा ब्रिज कुठला देणार, हा ब्रिज देणार तो ब्रिज देणार आहे असं. त्यासाठी पोलीस चौकीत गेले ना माझ्या पासपोर्टसाठी, तर साहेब बोलले का तुम्हाला रस्ता हा देणार आहे, नारंगीचा ब्रिज. नारंगीचा ब्रिज. पण असं मला वाटत नाही, का जे पण उत्सव आहे, जल्लोष आहे, पब्लिककडेच आहे दर्शनासाठी आमचे. या बाजूला असं काही नाही, उलट काही नाही. तर मला वाटतं आमचं मागणी हेच आहे का मला हाच रोड पाहिजे, तो आपला विरारचा हा जुना ब्रिज. माझा प्रयत्न आहे काय, आपलं गार्डन दिला टोटावले तर अजून अभिनंदन त्यांचं. आपल्या तलावामध्ये तलावामध्ये. हा POP मुले आता होत नाही. हा ते तर आहे. मग तुम्हाला काय वाटतं तिकडे विसर्जन? तुम्हाला आता तिथे असं आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. हा. गेल्या वर्षी आम्ही का बेंचो का नाही ठेवले, आपल्या रमाबाई बिल्डिंग पडलेलं होतं, हा. त्याच्या दुःखामध्ये आम्ही गरीब राजा, विरारचा महाराजा, गणेश मंडळ हे आम्ही तिघांनी बेंचो नाही ठेवलेले. बाकी लोकांनी ठेवले, आम्ही तिघांनी नाही मग यावर्षी जल्लोष full ठेवले. यावेळी जल्लोष आहे. वेस्टलाच जायला लागणार आहे वाटतं, जेटीलाच बोलले ते. जेटीलाच जायला. मंडळामधले असे कोणते किस्से आहेत का लोकांना माहित नाही? आम्ही जे करोना जे होता लॉकडाऊन, त्याच्यामध्ये आम्ही असं केलं आहे, लोकांना जेवण भेटायचं नाही, वॅक्सिन भेटायचं नाही. आम्ही जुदानी मंदिर आपले आमचे इथे ठाकूर, सतीश दादा, पंकजी ठाकूर यांचा भेट आम्ही रोज जेवण दुपारी रात्री संध्याकाळी घेऊन यायचे. आम्ही दुकाला आम्ही वाटायचे. वॅक्सिनसाठी आमचे संजय पिंगू सर आहे, पप्पू साने सर आहे, अजिबात महापौर साहेब ते आहे, त्यांना भेटून आम्ही पत्र देऊन आम्ही महिन्यात 2 वेळा इलेक्शन लोकांना द्यायचे. जे रोडवर जेवढे बसायचे त्यांना पण आम्ही जेवण वाटायचे, सर्वांना वाटत. सर्वांना वाटायचं लॉकडाऊन मध्ये. घरोघरी जाऊन जे काय आम्ही द्यायचे त्यांना.
आम्हाला जीवदानीचं भरपूर अभिनंदन करतो की आम्हाला कोरोनामध्ये सांभाळलं, लोकांना दिलं. एक आमचे महेश पाटील आहे, मंगळ कार्यालय, त्यांचा भरपूर हात आहे. त्यांचा भरपूर हात आहे. आम्ही जे का असतो पहिला आम्ही त्यांना जाऊन भेटतो, महेश पाटीलला, कसा विषय आपण कसा मांडायचा ते आम्हाला गणपतीमध्ये कॉपरेट करतात. हा, त्यांना मी घेऊन चालतो. त्यांचा फोटो मी नेहमी आमच्या बँकवर असतो. हा, त्यांचा. तुमच्या आता काय आठवणीतले किस्से? माझा किस्सा म्हणजे असं होतं की आज एक 20 वर्षा पहिलं बॉर्डरचं आपण हे केलं होतं, चलचित्र केलं होतं. चलचित्र केलं की आपल्याला एक त्रास तेव्हा त्या टायमात झाला होता. काय त्रास झालेला तेव्हा त्या मुलांना माहीत नाही, तो मात्र त्रास झाला होता. परत तेव्हा कसं दंगा पण झाला होता, त्या टायमामध्ये लई त्रास झाला होता. मग आमचे वडील होते, मामा होते, बाप्पांकडे जाऊन वगैरे ते चलचित्र आहे त्या ह्याच्यामध्ये दाखवल्यानंतर मग ते नंतर आम्हाला ते चालू करा म्हणजे असं काय होतं चलचित्रामध्ये? काय तुम्हाला आपलं युद्ध होतं इंडिया पाकिस्तान युद्धामुळे असं झालं का? जे गोधराकांड कसा झालेला होता, हिंदू मुस्लिम मारत होती, शीख लोक, ते आम्ही बनवलं. ट्रेन मध्ये आग पण लागत होती. तेव्हा आमचा गणपती इथे बसायचा, इथे. हा, इथे बसायचा. पण ते ऑब्जेक्शन कोणी घेतलेलं? समोरचे होते, अपक्षवाले होते. हा, ते लोकांनी घेतलेले. त्याच्या नावाचं नाव लिहिलं गेलं, ते झालं ते झालं. आणि किती गोष्ट आहे तरी? हे 20-25 वर्ष झालं, 20 वर्ष झालं. 20 वर्षाची गोष्ट आहे का? तेव्हा आमचे वडील पण होते, तेव्हा आमचे मामा होते. मग नंतर ते तुम्ही चालू केलं का डेकोरेशन? नाही चालू केलं. 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी पण ते चालू केलं. मग ते एकदाच आमची ट्रेन पण उतरून घेऊन गेलेले, ते आलेले अपक्षाला ट्रेन पण घेऊन गेलेले. बनविला ट्रेन, ट्रॅक, ट्रेन वगैरे, मग ते घेऊन गेलो आणि हे नाही करते. ते सर्व घेऊन घे. ते कोण लोक आहे ते जे झालं. पण आमचे दोन पोरं मेहनत केलेले. एक संजय भटनी मेहनत केली, एक पिंट्या साळुंखेनी त्याच्यामध्ये भरपूर डोकं लावून बनवलेला होता. हा, नाव झालेला. हे दोघांचे भरपूर मेहनत होता. बॉर्डर पिक्चर निघालेलं ना, तेव्हा पुतले आणले चर्नी रोड वरून. प्रिन्स खड्ड्यात पडतो, हा, ते सर्व केलेलं. ती पण आम्ही चलचित्र केलं होतं. संतोषी माताचं केलं होतं. असे बरेच चलचित्र अगोदर भरपूर केलं होतं. आता का बंद केलंय तू? आता ते म्हणजे दर्शनासाठी आता कसं आहे, मूर्ती मोठी झाले, लोकांना दर्शन पाहिजे, सगळ्यांना पाय म्हणजे माता टेकवायचा असतो सगळ्यांना. डेकोरेशन कोण लक्ष देत नाही. आता बघा, आरती चालू पब्लिक बाहेरून निघून जाते, आरतीला उभी राहत नाही. आता जी विषय तो पण एक आहे. आरती आपली मंडळाची मग? असते, त्यांना वाटतं की अर्धा पाऊण तास मग? कोण थांबवत नाही. आरतीला पण आज लोक आरतीसाठी वाट बघतात, आम्हाला आरती भेट होते, कधी होते आरती. पण असं आजची असं पिढी आहे ना, आरती चालू बाहेरून पाय पडतात, चला असं म्हटलं जाऊ. त्याला काय सांगतात त्याच्या? असं त्यांना समजायला पाहिजे. ते कसं दर्शनाला येतात, त्यांना काय प्रत्येक ठिकाणी जायचं असतं, माणूस जरा वेळ काढून येतात. पण त्यांना पण काय सांगू नाही शकत, प्रत्येकाची समोर आहे की नाही बाबा मला आता या वेळेला एवढं करायचं. त्यांनी पण म्हणजे आमच्या मंडळावरच आहे की त्यांनी थांबावं. आमच्याच मंडळात म्हणून नाही, कुठल्याही मंडळाचं थांबावं. 5 मिनिटं 10 मिनिटं आपलं पुढे मागे वळा, बाकी काय होत नसतं. तेवढं कमी म्हणजे हे आहे. त्यामुळे मग आमचं ते चलचित्र वगैरे पण बघ की यायची रांग लागायची. मग कसं लोकांना म्हणजे पाऊस असतो, म्हणजे लांब पर्यंत रांगा असतात. कुठे मंडप कोणाचं लहान असतं, कोणाचं मोठं असतं, मुलं रांगा थांबत नाही. बरोबर. आजपर्यंत तुझ्या आठवणीतली मूर्ती? माझी आठवणीतली मूर्ती आम्ही एकदा नागपूरला सतीश भाऊकडून आहे, त्यांच्याकडून मूर्ती आणली होती. त्याचा जो फेस होता आमच्या मूर्तीचा, तो असा हत्तीसारखा होता सेम. पण ती मूर्ती एकदम म्हणजे आमच्या म्हणजे प्रत्येक महिन्याच्या कोणाला ती मूर्ती आजपर्यंत त्यांच्या नजरेसमोर आहे. माझ्या घरात त्याचा फोटो आहे, त्या मूर्तीचा 8 हात आहे, हत्तीचा सोंड आहे. ती मूर्ती आज पण आमच्या नजरेसमोर आहे. पण ते तेव्हा कसं आम्ही 8 फूट 9 फूट पर्यंत आणायचो ती मूर्ती, तेव्हा ती आली होत्या. पण आता कसं आम्ही थीम ठेवला की म्हणजे राजा पॅटर्नच बसवायचा आपण, तर त्यामुळे आम्ही राजा पॅटर्न मध्ये आणतो म्हणून त्याच्या मूर्त्या आता आम्ही आणली हे केलं. आम्ही कोणाचा म्हणजे करत नाही, तो लालबागचा राजा, तो विरारचा राजा नाही. आम्ही आमची हिशोबाने मूर्ती होतात, तो राजा सांगतो. राजा हा, राजा. लोकांना वाटलं पाहिजे काय नाही, फरक आहे असा. बरोबर. प्रत्येक वर्षी वेगळं काहीतरी लोकांना दिसलं पाहिजे. आमची छोटी मूर्ती आहे ना, ती मातीची असते. लहान मूर्ती आम्ही म्हणजे ते पर्यावरण मूर्ती घेऊन येतो. पर्यावरणपूरक. हा, शाडू मातीची
कारण की सरकारचा प्रतिक्रिया आहे की आपण म्हणजे हे केलं पाहिजे पीओपीला टाळलं चाललं पाहिजे. पाहिजे बरोबर. त्यामुळे आम्ही लहान मातीची कमीत कमी झाले 3-4 वर्ष झाली. लॉकडाऊन पासून लॉकडाऊनला तर आम्ही लहान लॉकडाऊनला 2 वर्ष लहान मूर्ती बसवल्या त्यापासून छोटी मूर्ती हा. असते आपली. मातीच्या चाहे मोठी मूर्ती चांगली असते पण आता लहान मूर्ती जी आहे ती आम्ही मातीची कंपल्सरी केल्या. आणि तुम्ही चलचित्र बोलले, चलचित्र परत कधी आम्हाला बघायला भेटेल का? या वर्षी प्रयत्न चालू आहे पण आम्हाला आता तुम्हाला शो न बोलू शकत नाही. प्रयत्न 100% आहे. काय ना काय आम्ही करूया. प्रयत्न तर चालू आहे पण म्हणजे ती माणसं जी होती आमची करणारी ती माणसं तर आता सध्या नाहीये. पण आता जे माणसं अजून पण आहेत पण त्यांना कामापासून वेळ नाही. त्यांना आम्ही म्हणतो की मंडळासाठी थोडा वेळ काढून तुम्ही या. पण ते येतात नाही असं नाही पण ते करण्यासाठी म्हणजे थोडासा अजून वेळ आहे. पण आम्ही चलचित्र परत चालू करू 100%. यावर्षी काय डेकोरेशन बघायला भेटेल? डेकोरेशन आहे का आपल्याला? बघा मी तुम्हाला काय बोलला हे सरप्राईज आहे. काय ना काय तुम्ही बघणार. डेकोरेशन नको सांगू पण आहे का असं? आहे. आहे ना? म्हणजे काहीतरी आहे. काहीतरी हा काहीतरी आहे. यावर्षी चलचित्र काहीतरी आहे. पण आम्ही चलचित्र नक्की चालू करू. डेकोरेशन आहे. बोल. आपल्या यंदा साऊथ जे तिरुपती बालाजी त्या हिशोबाने आमचं थोडं चालू आहे प्रयत्न की त्या म्हणजे महाराजांमध्ये करायचं थोडं Decoration मध्ये. हा म्हणजे आपले जे गणपती मूर्ती वगैरे असतं ते आमचं चालू आहे प्रयत्न पण तो आता बघू कसं सक्सेस होतो. चालेल आपण ते 100% करणार आहे. आणि लोकांनी यावं आणि ते आमचं जे डेकोरेशन आहे बापांचं दर्शन ते करून एकदा या. तसं लाभ. तर काही आता आपण आलेले आहेत आपल्या पॉडकास्टच्या सर्वात इंटरेस्टिंग राऊंड मध्ये, ज्याचं नाव आहे ऑन बोर्ड फॉर मंडल. जय गणेश मित्र मंडळ गोपचरपाडा. वेगवेगळ्या मित्रमंडळांची मूर्ती आणि तिला देखाव हे बघण्यासाठी म्हणजे भरपूर उत्सुकता असते. आणि विसर्जन विराजा सम्राट. विराचा सम्राट ती मूर्ती म्हणजे अशी सम्राट हे आणतात. आणि यांचं आगमन जोरदार होतं. विराजा चिंतामणी साईनाथ नगर. साईनाथ नगरचा विसर्जन म्हणजे त्यांची जी एकता आहे ती एकता म्हणजे कुठून जास्त बघायला मिळते. विराचा राजा. विरार राजा ते पण चांगला बघायला भेटते. ते काय ना पहिल्या माल्यावरती लोकांना गणपती बघायला वरती म्हणजे काही लाईन असतं तर वरती जाऊन बघायला भेटते. त्यावरती डेकोरेशन. हा त्यांचा जल्लोष जाम चांगला असतो. 2 तास भरपूर असते त्यांच्या. ते आगमनाला पण असतो विसर्जन पण असतो. विराचा महाराजा. विरारच्या महाराजाचा हात कोण पकडू शकत नाही का तो हाय तसा विरारचा महाराजा. का त्यांच्याकडे गणपती यायच्या अगोदरच फोन येतात त्यांना, साहेब कधी आपलं होणार, कधी चालू होणार. जे त्यांचा देखावा आहे ते एक नंबर आहे. त्यांच्या लाईन बोलला ना आज जे लाईन बोलला भरपूर लाईन आहे. तिकडची पब्लिक आमच्याकडे येते. लाईन बोला तिकडे आमच्याकडे आपला गरिबांचा राजा. गरीबा राजा गरीब राजा तर बोलूच नका. ते लोकांना फक्त कुठं अरे गरीब राजा. हा गरीब राजा आम्ही ना ओळख आहे. गरिबांच्या नावाच्या हा म्हणजे आमच्या एरियाला लोक म्हणतात. नगर तुम्ही बोललात तर मग मला माहिती आहे. जुन्या लोकांना आमचे आमदार हितांशी ठाकूर, प्रथम महिला महापौर महापौर प्रणताई, राजूजी पाटील महापौर हे मला सतीश नावाने कधी आग नाही मारले. गरीबाचा राजा. हा गरीब राजाशिवाय काय नाही. तुम्ही जाऊन बोलणार तिकडे सतीश साव हो सतीश साव अच्छा गरीब राजा. हा बसा काय झालं त्याच्या असं ते बोलतात. म्हणजे आमच्या आता इकडची ओळखच गरिबांची. हा. त्या नावाचा विचार करता तुम्ही नाव ठेवलं कसं? कुठल्याही सोय ठेवला तुम्ही गरीब तर वाचत नाही जसं तुम्ही मूर्ती बसवता. गरीब तो वाटत नाही. ती संकल्पना कोण आहे म्हणजे कसं काय तुम्हाला नावाबद्दल? आता मी तर सदा राजाचं पाठीचं नाव घेतो. ते आमच्या समोर विषय झालेला. ते एक किस्सा होती ते झालं त्याच्यामध्ये चर्चा करत होते. चर्चा होती. चर्चा करत असं म्हणजे ते बोलले की आपला हा गरिबांचा राजा आहे. म्हणजे एवढी गरिबांची वस्ती आहे. वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये बसणार राजा. तेव्हा आमच्याकडे मूर्ती ना झोपडपट्टीला सांभाळून घेणारा हा गरिबांचा राजा आणि आपल्या गणपती दाखवलं नवसाला पावणारा असं म्हणत होते.
आज पण आमचे बाप्पा जे आहेत ते नवसाला पावणारे आहेत. प्रत्येक जण किती जणांचे नवस झाले ना ते आज पण आम्हाला चांदीचे भेटवस्तू ते म्हणजे आमची चांदीचे पालना दिलंय. म्हणजे एवढं हे नाहीये लोक म्हणजे एवढी श्रीमंत नाहीये. ते काही नाही तरी म्हणजे लहान छोटं तरी आणून देतात. चांदीचा पायरा झाला आमची बारकी चैन आहे अशी आणून देतात. म्हणजे त्यांची नारियलचा तर नवस भरपूर येतो आमच्याकडे. हा. लोकांचे एवढे हे नाही. लोक म्हणजे पैसेवाले असतील त्यांनी म्हणजे मोठे मोठे नवस सांगितले आमचा हा नवस पूर्ण म्हणजे आम्ही तुम्हाला हे करू. पण त्यांच्यापर्यंत जे होतात ते नवस पूर्ण होतात आणि ते इथे आपल्याकडे नवस पूर्ण करतात. बाहेरची पण लोक येतात असं नाही की आमच्या म्हणजे इकडचे म्हणून नाही. बाहेरची पण लोक येतात आमच्या बाप्पांकडे नवस करतात आणि ते नवस पूर्ण होतात. तुम्ही म्हणजे आम्हालाच म्हणून नाही बाहेर जरी विचारलं ते पण तुम्हाला सांगतील का नाही बाबा आमचा नवस पूर्ण झालेला आहे. तर आता तुम्ही तिघांनी आणि गरीब राजा पूर्ण टीमनी मला तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचे आभारी आहे. धन्यवाद. तुम्ही पण आले त्याचा आभारी आहे. एक विषय असा आहे का महानगरपालिकेला धन्यवाद करतो का आम्ही प्रभू साने सर, संजय पिंगुळ सर, महापौर अजूजी पाटील त्यांना जाऊन भेटलो. आम्हाला गणपतीसाठी एक स्टेज बनवून द्या. तेवढं कुठे जागा आहे का? जागा आहे आमच्याकडे जिथे आमच्या महाराजा बसतो राजा. बघा कुठे मध्ये आले बघितले तर आम्ही तुम्हाला बनवून देतो. हे आम्हाला लॉकडाऊन मध्ये आम्हाला बनवून दिले. म्हणजे कायमच आम्हाला बनवून दिले. पण आम्हाला काय पूर्ण आता आम्ही आमचा शटर 12 फूट होता. आता आम्ही 18 फूट करून घेतला आहे. अजून आतमध्ये चेकच पूर्ण लावून घेतलं. महानगरपालिका धन्यवाद करतो. नगरपालिकेने आम्हाला भरपूर सहकार केलाय. भरपूर आम्हाला प्युअर ब्लॉक पण बसून दिले. कधी पण आम्ही जातो महानगरपालिकेमध्ये कधी मला आमचे मंडळ कधी नाही बोलत. कधी आम्ही असं आलो पण नाहीये खाली का नाही बोलले. गणपती बाप्पा विजय असो गरिबांचा राजाची.